याच्यावर 2 कालवे आहेत, डावा कालवा आणि उजवा कालवा. डावा कालवा आपला 18 किलोमीटर आणि उजवा कालवा साधारण 31 किलोमीटर आहे. डाव्या कालव्याची वहन क्षमता 25 क्युसेक आणि उजव्या कालव्याची 39 क्युसेक्स आहे. तर कालव्याचं बऱ्याच 2 वर्षापासून सिंचन न झाल्यामुळं कालव्याची खूप अवस्था खराब झालेली होती. झाडं-झुडपं वाढलेली होती भरपूर. पण यांत्रिक विभागानं वेळेत सहकार्य करून मशिनरी पोचवून आपलं चांगलं काम करून कालवा चांगल्या प्रकारे कार्यान्वित कसा होईल यासाठी खूप सहकार्य केलं आणि वेळेत आमचं सिंचन पूर्ण होण्यासाठी यांत्रिक विभागामार्फत वेळोवेळी मशिनरीज मिळाल्या. त्याच्यामुळे सिंचन आमचं वेळेत पूर्ण झालं. त्याबद्दल मी आमचं उपविभाग आणि शाखा आणि आमचं कृष्ण सिंचन विभाग सातारा यामार्फत खूप खूप आभार मानतो. यांत्रिक विभागाच्या कामामुळं पाण्याची वहन क्षमता वाढलेली आहे आणि आमचं आवर्तन वेळेत पूर्ण झालेलं आहे. या कामांमुळं बऱ्याचशाच अडचणी ज्यावेळी येतात, हे काम स्वच्छ झाल्यामुळं कालव्याला बऱ्यापैकी अडचणी आल्या नाहीत. बऱ्याच ठिकाणी पाणी अडून राहायचं, तशी परिस्थिती यावेळेस झालेली नाही. त्यामुळं खूप चांगल्या प्रकारे यांत्रिक विभागाचं काम पण झालेलं आहे आणि आमचं सिंचन चांगल्या प्रकारे पार पडलेलं आहे. नाव दुष्यंत शामराव पवार, मी आंबोडे गावचा रहिवासी आहे. सातारा सिंचन मंडळ आणि कृष्णा खुरे पाटबंधारे विभाग आणि त्यांच्या संबंधित आस्थापना यांत्रिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं हा जो काही स्वच्छतेचा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आहे, तर त्याच्याबद्दल खूप खूप अभिनंदन. याच्या अगोदर या येरवाडी सिंचन प्रकल्पाच्या अंतर्गत जो डावा कॅनल येतो आहे हा तुम्ही बघताय, याच्यावरती अशी परिस्थिती होती की संपूर्ण कॅनॉल हा काटेरी वनस्पती झाडाझुडपानं वेढलेला होता. अनेक ठिकाणी लिकेज होतं, त्याच्यामुळे शेतीला पाणी वेळेत पोचत नव्हतं. आणि आता टेम्परेचर जवळपास 32-33च्या पुढं टेम्परेचर आहे आणि ऐन उन्हाळ्यात ह्यांनी हा कृती कार्यक्रम जो काय स्वच्छतेचा कार्यक्रम हाती घेतला, त्याच्यामुळं अतिशय कमी वेळेत पाणी उपलब्ध झालं. या अगोदर 4-4, 5-5 दिवस लागत होतं पाणी इथंपर्यंत यायला, आंबोड्यापर्यंत यायला, पिंपरीपर्यंत यायला. आता साधारण त्यांनी अतिशय जलद गतीनं संवेदनशीलपणानं काम केल्यामुळं 1-1.5 दिवसातच पाणी आमच्या शेताच्या बांधावर पोचलेलं आहे आणि अतिशय चांगलं काम केलेलं आहे. अन्यथा हे जर काम करत नव्हते तर आमच्या शेतीला पाणी काही मिळत नव्हतं आणि पिकं वगैरे सगळे करपून गेली. आणि किमान या पाण्यामुळं आणि ह्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केल्यामुळं आमची पिकं जिवंत राहिली आणि ऐन उन्हाळ्यात आम्हाला त्या पिकामुळे दिलासा मिळाला आहे. त्याच्यामुळे येरळवाडी मध्यम सिंचन प्रकल्पाचे जे काही संबंधित अधिकारी असतील किंवा त्यांचे वरिष्ठ कार्यालयातील अनेक विविध आस्थापनेचे अधिकारी असतील, त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि यापुढे त्यांनी असंच काम करून स्वच्छतेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी तात्काळ पोचवावं. त्याच्याबद्दल त्यांना त्यांच्या त्या कार्यक्रमाबद्दल त्यांना शुभेच्छा. आणि व्हायचं काय की पाणी लिकेज असल्यामुळं पाणी पुढं पोचत नव्हतं, पाणी पूर्ण कार्यक्षमतेने येत नव्हतं. आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे की पूर्ण कार्यक्षमतेने हे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात पोचतंय, कॅनॉलमध्ये राहत नाही ते पाणी, शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोचतंय पाणी. त्यामुळे त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि याही पुढे त्यांनी असं चांगलं काम करावं, त्याच्यासाठी आमच्या शेतकरी बांधवांच्या तर्फे त्यांना शुभेच्छा.